आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर हा व्हिडिओ आहे 29 डिसेंबर 2025 म्हणजेच 2025 इयर एंडचा. ही ट्रिप होती आमची बन्नेरघट्टा झू पार्कला, जे आहे बेंगलोरमध्ये. आणि याच आधीसुद्धा आम्ही इथे येऊन गेलो आहोत, पण बन्नेरघट्टामधली सफारी राईड घेतली होती आणि त्यासाठी सुद्धा प्री बुकिंग ऑनलाईन करता येतं. त्यावेळेस बहुतेक 800 ते 850 रुपये पर पर्सन असं त्याचं तिकीट होतं. आणि त्या सफारी राईडमध्ये तुम्हाला वाईल्ड लाईफ ॲनिमल्स बघता येतात. जर तुमचं नशीब खूपच बलवत्तर असेल तर तुम्हाला सगळे प्राणी त्या सफारीमधून दर्शन देतीलच. सगळ्यात पहिले आम्ही व्हाईट टायगर बघितला आणि तो एका कोपऱ्यातच फिरत होता बराच वेळ. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो तर आम्हाला अस्वल दिसला. आम्ही 11, 11:30 ते 12च्या दरम्यानच तिथे फिरत होतो, त्यामुळे मग सगळे प्राणीसुद्धा सुस्तावले होते. बरेचसे अस्वलसुद्धा सुस्तावला होता, पण नंतर तो ॲक्टिव्ह झाला आणि आम्हाला थोडीशी त्याचे क्लिप्स कॅप्चर करता आले. आणि हे सगळे प्राणी जरी जंगलामध्ये दिसत असले तरीसुद्धा ते इथे तुम्हाला एका बंद जागेमध्ये केज केलेले असतात. त्यामुळे ते तेवढ्या भागामध्येच फिरतात. आणि जे तुम्ही सफारीमध्ये बघणार असणार ते सफारीमध्ये तुम्ही एका जंगलसारख्या भागामधनं ती गाडी फिरवली जाते आणि तिथे मुक्त संचार त्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा चाललेला असतो. त्यामुळे ते जंगलामध्ये कसे वावरतात, त्यांचा एक काय ऑरा असतो, हे तिथे तुम्हाला त्या सफारीमध्ये वाईल्डली एक्सपिरियन्स म्हणू शकतो आपण, तो मिळू शकतो. पण इथे हे झू आहे, त्याच्यामुळे हे एका पिंजऱ्यामध्ये, एका बंदिस्त जागेमध्ये तेवढ्यापुरती ते फिरतात आणि तिथेच ते आयुष्य काढत असतात. तर इथे तुम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ शकता. आणि सफारीमध्ये जर तुमची मुलं समजूतदार असतील तर घेऊन जाऊ शकता, कारण तिथे काही नियम आहेत. तुम्हाला सफारीमध्ये बसल्यावर शांत राहावं लागतं. थोडेसे प्राणी पक्षी बघितले आणि नंतर मग आम्हाला हा लेक दिसला. इथे तुम्ही बोटिंग करू शकता. अगदी तुमची मोठी फॅमिली असेल तरीसुद्धा तुम्ही ग्रुपने इथे बोटिंग करू शकता. आम्ही तो पार्ट स्किप केला, पण थोडा वेळ आम्ही तिथे घालवला, फोटोज काढले आणि मग आम्ही पुढे इतर प्राणी पक्षी बघण्यासाठी निघालो. तर इथे आम्हाला हरिण दिसले, त्याच्यानंतर हिपोपोटमस, त्याच्यानंतर हरणांचे इतर काही प्रकार आहेत ते बघितले आणि तेच आम्हाला इतर प्राणीसुद्धा दिसले. तर आम्ही सगळ्याचे थोडे थोडे क्लिप्स कॅप्चर केले आहेत. हे आहेत एशियन एलिफंट्स आणि ते सगळे बेबी एलिफंट्सच होते. त्यानंतर आम्ही हा सिंह आणि चित्ता बघायला गेलो, पण त्या दोघांचाही झोपेचा वेळ होता, त्यामुळे मग आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि पुन्हा जेव्हा फिरून आलो त्यावेळेला सिंह उठला होता. त्याला प्रत्यक्ष इतक्या जवळून पाहिलं आणि खरंच ह्या प्राण्यांचा ओरा खूप काहीतरी वेगळाच असतो. त्यानंतर आम्ही काही पक्षी बघितले आणि मगर बघितली. त्यानंतर तिथे रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणीसुद्धा या झूमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. पक्षी बघायला मिळणार आहेत. सगळ्या प्रकारचे जंगलात दिसणारे प्राणी पण दिसणार आहेत. सोबतच तुम्हाला बन्नेरघट्टामध्ये एक बटरफ्लाय पार्क म्हणून सुद्धा आहे आणि त्याचं तिकीट वेगळं असतं. ते काढून तुम्ही लहान मुलांना तिथे बटरफ्लायज दाखवायला सुद्धा घेऊन जाऊ शकता. तिथे माहिती दिलेली असते. जर मला शक्य झालं तर या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या क्लिप ॲड करेन किंवा मग मी शॉर्ट्समध्ये बटरफ्लाय पार्कबद्दल थोडक्यात तुम्हाला क्लिप्स शेअर करून दाखवेन. इथे तुम्ही इतर पक्षी प्राणी एन्जॉय करा आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन येणारे सगळ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ चुकणार नाही. आणि आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही जर बँगलोरमध्ये येणार असाल किंवा जर राहत असाल आणि अजूनही या बन्नेरघट्टा झूला तुम्ही व्हिजिट केला नसेल तर नक्की करा. आणि तुमच्या खाण्यापिण्याची सोय करूनही डब्बा घेऊन घरून जाऊ शकता किंवा तिथे त्यांचे काही छोटे छोटे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पण आहेत. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही घरून डब्बा वगैरे घेऊन, कारण तिथे मध्ये मध्ये असे स्पॉट्स आहेत जिथे आम्ही बघितलं की भरपूर फॅमिलीज होते, ती लहान लहान मुलांना घेऊन आले होते. ते मोकळ्या वातावरणात वनभोजनसारखं ते एक एक्सपिरियन्स घेत होते. डब्बा खाल्ला त्यांनी छानपैकी आणि मग पुन्हा हत्ती, इतर प्राणी सगळे बघितले. तर आमचा जिराफ आणि झेब्रा राहिला होता बघायचा आणि तो ऑपोजिट साईडला होता, म्हणून मग आम्ही पुन्हा त्याच रूटने मागे फिरलो आणि आम्हाला पुन्हा ही बेबी एलिफंट्स दिसले, ज्यांच्या जेवणाची वेळ चालू होती.
आणि झेब्रा आणि जिराफ बघण्यासाठी आम्ही जेव्हा पुढे गेलो तेव्हा आम्हाला काही माकड, बानर असे माकडांमधले प्रकार बघायला मिळाले. त्यानंतर बगळे वगैरे सगळे पक्ष्यांचे हे तिथे एक केजमध्ये त्यांना तयार करून दिलं होतं लेकसारखं, आणि तिथेच ते पक्षी मस्तपैकी उडत होते, ते काहीसे बघितले. आणि त्यानंतर आम्हाला फायनली दिसला तो म्हणजे जिराफ फार मूडमध्ये नव्हता, त्यामुळे तो असाही काही हलत डुलत नव्हता. त्याने फक्त एकदा आमच्या कॅमेरामध्ये बघितलं, पोज दिली, आणि त्यानंतर आम्ही पाहिला झेब्रा. आणि झेब्रा पण मस्तपैकी आपलं आपलं खाणं खात होते, त्यांना आम्ही बघितलं, आणि मस्तपैकी मग आम्ही आमची बनेरघट्टाची झूची ट्रिप एंड केली. थँक्यू फॉर वॉचिंग.